सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। नाशिक येथील सत्र न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात अटक वॉरंट बजावले आहे। न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयात एक फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे। या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळापासून सुरू असून न्यायाधीशांनी अटक वॉरंटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला। याबाबतची माहिती माजी मंत्री तुकाराम दिघोले यांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोले राठोड यांनी दिली। प्रामुख्यानं अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून लढा केली होती। काय वाटतंय तुम्हाला एकूणच त्यांनी जी सुरुवात केली तुम्ही मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। इतक्या वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे, काय प्रतिक्रिया? यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। हा राजकीय आरोप आहे असं कोकडेंकडून याआधी सांगण्यात आलेलं होतं की माझे त्यांचे राजकीय न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही। पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे। दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे। कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत। दोघांनाही अटक होणार? दोघांनाही। म्हणून दिघोळे साहेबांचे प्रकरण समोर आणलं होतं, कोणत्या साली आणलं होतं समोर, काय तक्रार केली होती दिघोळे साहेबांनी? दिघोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी ULC कडे तक्रार केलेली होती 96 साली, त्या अनुषंगाने हा खटला चालला। या सर्व याच्यात माझे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते विधिज्ञ ॲडव्होकेट, या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो, परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी, नंतर ज्येष्ठ विधिज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभले, त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आणि ॲडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण अतिशय संयमाने हे सर्व कव्हर केलंय। थँक्यू। मंत्री माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती आहे। सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ते मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते। मात्र जर अटक झाली तर त्यांना मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। RB न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।